नमस्कार मित्रांनो, ट्रेड विथ मी या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर बेसिक ऑफ स्टॉक मार्केट या सिरीजच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण ज्या काही कंपन्या ज्या आहे, ज्या कंपन्यांमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो, तर त्या कंपन्या फाइंड कशा केल्या पाहिजे, की बाबा आपण या कंपनीमध्येच इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे आणि ती कंपनी फाइंड कशी करायची, त्या रिलेटेड आपण काही इन्फॉर्मेशन गॅदर करणार आहोत. तर त्यापूर्वी स्टॉक मार्केटमध्ये तीन टाईपचे हेज असतात, सेक्टर्स असतात. फर्स्ट इज लार्ज कॅप, सेकंड इज स्मॉल कॅप अँड थर्ड इज लार्ज कॅप, मिड कॅप अँड स्मॉल कॅप. सो आता लार्ज कॅप कंपनीज म्हणजे काय, की तर स्टॉक मार्केटमधील टॉप 100 कंपन्याच ज्या असतात त्यांना आपण लार्ज कॅप म्हणून कन्सिडर करतो, किंवा जनरली आपण टॉप 100 कंपन्या ज्या आहेत स्टॉक मार्केटमधल्या त्यांना आपण लार्ज कॅप म्हणून कन्सिडर करतो. तर इंडियामधली सगळ्यात जास्त कॅपिटल असलेली किंवा सगळ्यात एक नंबरची लार्ज कॅप कंपनी म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज. आणि रिलायन्स इंडस्ट्रीज जर बघितलं तुम्ही इकडे, तर एक अराउंड 15,31,175 करोडचं मार्केट कॅपिटलायझेशन या कंपनीचं आहे. आणि आपण जर स्क्रोल केलं तर एक अराउंड या 50 आणि दोन दुसऱ्या याच्यावर जर गेलं तर या 100. आणि सगळ्यात शेवटची जी कंपनी आहे लार्ज कॅप मधली ती आहे अदानी टोटल गॅस. आता अदानी टोटल गॅसचं मार्केट कॅपिटलायझेशन किती आहे? 63,000 करोड अराउंड, राईट. तर आता आपण ह्या म्हणजे कन्सिडर करू शकतो, किंवा आपण याला कन्सिडर करतोच लार्ज कॅप कंपन्या म्हणून. ज्यावेळी आपण मिड कॅप कंपन्या म्हणतो त्यानंतर 101 नंतर 250 पर्यंत ज्या कंपन्या आहेत आपण त्यांना एक मिड कॅप म्हणून असं कन्सिडर करतो. याच्यामध्ये फ्लक्च्युएशन हे नक्की होत असतं, की मिड कॅप कंपन्या या स्मॉल कॅपमध्ये गेल्या, किंवा स्मॉल कॅप कंपन्या मिड कॅपमध्ये गेल्या, किंवा मिड कॅप कंपनी स्मॉलमध्ये गेली. फॉर एक्झाम्पल हिरो मोटर कॉर्प जे आहे, आता हिरो मोटर कॉर्प जर फॉर एक्झाम्पल 64,000 करोड वर जर गेली तर ती लार्ज कॅपमध्ये कन्सिडर झाली, म्हणजे ती 101 वरनं 100 मध्ये जाईल, राईट. तर आता ह्या ज्या कंपन्या ज्या आहेत याला आपण मिड कॅप म्हणतो. 101 पासनं म्हणजे 63,000 करोड पासनं तर आपण एक अराउंड कन्सिडर केलं तर 250 कंपनी जी आहे ती आहे 22,000 करोड पर्यंत. आणि या नंतरच्या ज्या कंपन्या आहेत त्यांना आपण स्मॉल कॅप कंपनीज म्हणून कन्सिडर करतो. आता स्मॉल कॅप कंपनीज मध्ये पण आता काही लोकांचं असं असतं की नाही, स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये मी इन्व्हेस्ट करणार नाही, किंवा स्मॉल कॅप कंपन्या ह्या खूप रिस्की असतात. तर हे कितपर्यंत खरं आहे? आता तुम्ही जर इकडे जर बघितलं तर स्मॉल कॅप कंपनीमध्ये तुम्हाला एक मिळते एक्साइड इंडस्ट्री, इंडियामधली सगळ्यात लार्जेस्ट बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. त्याच्यानंतर येते जिलेट इंडिया, मोनोपॉली आहे. जिलेट माहितीच आहे तुम्हाला सगळ्यांना. म्हणजे स्मॉल कॅपमध्ये पण अशा खूप साऱ्या कंपन्या आहेत की ज्या लिटरली खूप चांगल्या असतात. आणि असं काही नाही की स्मॉल कॅप कंपन्या या लॉस मेकिंग कंपन्या आहेत, किंवा तसं काही आहे असं काहीही नसतं. आता फॉर एक्झाम्पल जर आपण मी तुम्हाला दाखवलं की एक्साइड इंडस्ट्री इज नॉट अ लॉस मेकिंग कंपनी. ही कंपनी ऍक्च्युली मध्ये खूप चांगली कंपनी आहे. ओके. तर आता इकडे जर बघितलं तर ज्यावेळी आपण ऑल लिस्टेड कंपनीज ज्यावेळी बोलतो त्यावेळी आपल्याला 4,418 कंपनीज मिळतात इथे. आता 4,418 कंपनीज ज्या आहेत या जनरली बीएसई वर लिस्टेड कंपन्या आहेत. आता ऍक्च्युली सगळ्याच कंपन्या या बीएसई वर रजिस्टर्ड आहेत, पण एनएसई वर कंपन्या या कमी रजिस्टर्ड आहेत. म्हणजे आपण कन्सिडर केलं तर एनएसई वर 2000च्या आतमध्येच कंपन्या रजिस्टर्ड आहेत. आता पण एनएससी वर व्हॉलेटिलिटी ही ऍज कम्पेअर टू बीएससी वर जास्त, बीएससी पेक्षा जास्त असते. आता एनएससी वर व्हॉलेटिलिटी असून पण कंपन्या बीएससी वर लिस्टिंग करतायत, तर ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण, म्हणजे की प्रमोटर्सला शेअर होल्डर्सचं काहीच हे नाहीये. मग आपण असं एक म्हणू शकतो की एनएससी वर ज्या कंपन्या लिस्टेड आहेत त्या कंपन्यांमध्येच आपण ट्रेडिंग केली पाहिजे. म्हणजे ज्या 2000 कंपन्या ज्या आहेत एनएससी वर रजिस्टर्ड किंवा 2000 पेक्षा कमी, आपण त्या कंपन्यांमध्येच ट्रेडिंग ही जनरली केली पाहिजे, की म्हणजे आपल्या या ज्या आहेत 2400 कंपन्या बाय डिफॉल्ट आपल्या बाहेर गेल्या, राईट. आता आपण काही क्रायटेरियाज आहेत कंपनी सिलेक्शनसाठी, तर ते आपण स्टेप वाईज बघूयात. आता फर्स्ट क्रायटेरिया जो आहे तर तो म्हणजे कंपनी ही तुमची डेट फ्री पाहिजे. ओके. आता डेट फ्री म्हणजे काय, की फॉर एक्झाम्पल इकडे जर आपण टीसीएस जर सर्च केली आणि टीसीएस सर्च केल्यानंतर ज्यावेळी आपण तिचं फायनान्शियल बघतोय, फायनान्शियल मी तुम्हाला नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे. एक व्हिडिओ आपण त्यावर करणार आहोत की ज्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण फायनान्शियल जे आहेत त्या रिलेटेड डिटेल्ड माहिती देणार आहेत, की कशाला काय म्हणतात आणि फायनान्शियल मध्ये काय काय गोष्टी चेक केल्या पाहिजे. इथे आपण फक्त एक जनरल सिलेक्शन बघत आहोत, की बाबा कंपनी सिलेक्ट तरी कशी केली पाहिजे. ओके.
आता तुम्ही जर इकडे याच्यामध्ये आले TCS मध्ये, आणि TCS मध्ये जर बघितलं, तर इकडे आपल्याला मिळतो बॉरोविंग, राईट. आता बॉरोविंग जर TCS चं जर बघितलं, तर तो किती आहे, एक अराउंड 7,764 करोड, राईट. म्हणजे हा आहे डेट TCS वरचा. आणि जर आपण रिझर्व्ह जर बघितलं, रिझर्व्ह आहे एक अराउंड 1,03,15 करोड, राईट. आता रिझर्व्ह जे आहे त्यापेक्षा डेट हे काहीच नाहीये, काहीच नाही, लिटरली हार्डली 7% हे डेट आहे फक्त, जेणेकरून रिझर्व्हच्या. आता तुम्ही म्हणताल की बाबा TCS कडे 1 लाख रुपये जर रिझर्व्ह मध्ये होते, मग त्यांनी 7,700 करोडचं लोन का घेतलं? आता हे काय असतं की ज्यावेळी एखादी कंपनी जी असते, एखादी कंपनी त्यांचे जे फंड्स असते ते लिक्विडेट नाही करत म्हणजे ते बॉन्ड्स मध्ये, गव्हर्नमेंट बॉन्ड्स मध्ये, बँकेमध्ये ठेवलेले असतात की ज्याचे काहीतरी रिटर्न्स मिळत असतात. आणि कंपनीला जर शॉर्ट टर्म साठी काही रिक्वायरमेंट आली की ग्रोथ साठी किंवा काही, तर कंपनी ते बॉन्ड सहसा तोडत नाही. तर ते बॉन्ड तोडण्याच्या ऐवजी कंपनी काय विचार करते की बाबा, मी जे आहे त्या बॉन्डवर 1% पेक्षा का होईना थोडंसं त्याच्यावर मिनिमम हे घेऊन मी हे डेटच घेते, कर्ज घेते. तर त्याच्यामुळं कंपनी तिथला बॉन्ड, त्याचे लॉंग टर्म बॉन्ड तोडणं शॉर्ट टर्म साठी हे परवडत नाही. म्हणून हे जे आहे हे डेट इथे दिसतंय आपल्याला. आणि जर आपण नेट प्रॉफिट जर बघितला कंपनीचा, क्वार्टरली नेट प्रॉफिट, तर तो अराउंड 44,819 एवढा आहे, राईट. म्हणजे नेट प्रॉफिट प्लस बॉरोविंग पेक्षा हा डेटचा जो अमाऊंट आहे तो एकदम निग्लिजिबल आहे. म्हणजेच आपण या कंपनीला डेट फ्री कंपनी असं म्हणू शकतो, बरोबर. तर डेट फ्री कंपनी म्हणजे की झिरो डेट असेल तर वेल अँड गुड. बट आपण ह्या कंपनीला, जर ही कंपनी खूप चांगली करत आहे, या कंपनीकडे जर रिझर्व्ह अराउंड 1 लाख करोडचे आहेत, प्रॉफिटेबिलिटी तिची जर 46,000ची आहे, 46,000 करोडची आहे, आणि जर आपल्याला त्याचं डेट जे आहे ते 7,764 जर असेल, तर आपण त्या कंपनीला ऍज अ डेट फ्री कंपनी म्हणून म्हणू शकतो. कारण डेट हे एकदम एकदम म्हणजे एकदम मिनिमम आहे. ओके. आता सेकंड गोष्ट जर बघितली, तर ते म्हणजे मार्केट लीडर. ओके. आता मार्केट लीडर म्हणजे काय, जर आपण एशियन पेंट्सचं जर उदाहरण घेतलं. आता आपण ज्यावेळी आपण घराला ज्यावेळी कलर देतो, किंवा आपण किंवा दिवाळी येते, आता इवन दसरा पण आहे, तर आपण सहसा नवीन फेस्टिवल आला की कलर देतो. तर आपण काय म्हणतो की नाही बाबा, मी एशियन पेंटचा कलर देतो, किंवा एशियन पेंटचा आपण ऑइल पेंट आणतो, राईट. तर पेंट सेक्टर मधली सगळ्यात लीडिंग कंपनी जी आहे ती आपण एशियन पेंट्स म्हणू शकतो. कारण का? कारण बाकीच्या ज्या कंपन्या आहेत, बर्जर बर्जर पेंट झालं, किंवा बाकीच्या ज्या कंपन्या आहेत, त्या लांब लांब पर्यंत कॉम्पिट करू शकत नाही एशियन पेंट सोबत. सो मग एशियन पेंट्स ही आपण त्या सेक्टरची लीडिंग कंपनी असं म्हणू शकतो. जसं आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला जिलेट सांगितली मगाशी, राईट. आता ज्यावेळी आपण जे अर्बन एरिया जे आहेत, म्हणजे जे सिटी जे एरियात आहेत, त्या एरियामध्ये ज्यावेळी आपण दुकानांमध्ये जातो, आणि दुकानांमध्ये आपण जाऊन म्हणतो की मला ब्लेड हवंय, शेविंग ब्लेड हवंय, तर त्यावेळी आपल्याला तिकडे जिलेटचाच ऑप्शन मिळतो. कारण जिलेटची तिकडे मोनोपॉली आहे. जिलेटने सांगितलेलं आहे की बाबा दुकानदारांना, की जर तुम्ही दुसऱ्या कंपनीचं जर ब्लेड जर ठेवलं, तर आम्ही तुम्हाला जिलेटचा माल प्रोव्हाइड करणार नाही. तर मग जिलेट काय आहे, त्या कंपनीची त्या याची मार्केट लिडिंग कंपनी आहे. तसंच जर आपण बघितलं कोलगेट, कोलगेट कोलगेट जर बघितलं, तर कोलगेट शिवाय, म्हणजे आता ठीक आहे पतंजली वगैरे आले, पण कोलगेटचं जर उदाहरण घेतलं पूर्वी, किंवा आता पण बरेच लोक कोलगेट यूज करतात, तर प्रत्येक घरामध्ये कोलगेट आहे. तर मग कोलगेट ही जी कंपनी आहे, आपण कुठे पण गेलो की कोलगेट द्या, कोलगेट द्या, आपण असंच म्हणतो, राईट. तर ही पण त्या जे सेक्टर जे आहे, तर त्याची मार्केट लिडिंग कंपनी आहे. तर आपण हा एक विचार केला पाहिजे की ती कंपनी खरंच मार्केट लिडिंग कंपनी आहे का नाही आहे. त्यानंतर थर्ड मुद्दा जो येतो तो म्हणजे बिझनेस जो आहे त्यांचा, तो 15 to 20 इयर्स ओल्ड हवा, राईट. आता 15 to 20 इयर्स ओल्ड म्हणजे काय, की लिस्टिंग 15 to 20 इयर्स ओल्ड आपण असं नाही म्हणत, की ती कंपनीची जी एस्टॅब्लिश जी आहे ती 15 to 20 इयर्स ही ओल्ड पाहिजे. तर 15 to 20 इयर्स ओल्ड का? कारण त्या कंपनीने 1 ते 2, दीड ते 2 डिकेड हे बघितलेले असतात. आणि ज्यावेळी त्या कंपनीने 1.5 ते 2 डिकेड बघितलेले, प्रॉफिट प्रॉफिट लॉस गोष्टी बघितलेल्या आहे, बीजेपीचं गव्हर्नमेंट, बाकी कुठल्या पार्टीचं गव्हर्नमेंट, हे सगळे गव्हर्नमेंट बघितलेले आहे, आणि त्यामध्ये ती कंपनी सस्टेन झाली. आणि ती कंपनी सस्टेन होऊन ती डेट फ्री कंपनी आहे, तिची प्रॉफिटेबिलिटी चांगली आहे, आणि या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत त्या कंपनीच्या. तर ही गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. म्हणजे 15 to 20 इयर्स जी आहे ती कंपनीची एस्टॅब्लिशमेंट पाहिजे, ती कंपनी 15 to 20 इयर्स जुनी पाहिजे. आता
नेक्स्ट गोष्ट येते ती म्हणजे प्राइसिंग पॉवर आणि ब्रँड व्हॅल्यू. ओके. आता प्राइसिंग पॉवर रिलेटेड आता उदाहरण द्यायचं म्हटलं तर प्राइसिंग पॉवर म्हणजे काय? आता फॉर एक्झाम्पल आपण उदाहरण घेऊ शॅम्पूचं एखाद्या, की फॉर एक्झाम्पल तुम्ही एक शॅम्पू यूज करताय. शॅम्पूपेक्षा आपण कोलगेटचंच उदाहरण घेऊ. कोलगेटचं उदाहरण सोपं राहील. आता तुम्ही फॉर एक्झाम्पल कोलगेट यूज करताय, राईट? आता तिकडे रशिया युक्रेन वॉर झालं काय किंवा इस्रायल फिलिस्तीन वॉर झालं काय, तुम्ही सकाळचं ब्रश करणं थांबवणार आहे का? नाही थांबवणार, राईट? आता तुम्ही ब्रश करणं थांबवणार नाही म्हणजे त्याचं तर सेल तर होतच राहणार आहे. आता प्राइसिंग पॉवर म्हणजे काय? जर रॉ मटेरियलमुळं एखाद्या गोष्टीचं जर प्रोडक्शन कॉस्ट जर वाढली आणि प्रोडक्शन कॉस्ट वाढल्यामुळं त्याची जी सेलिंग कॉस्ट जर मेंटेन राहिली तर नेट प्रॉफिटेबिलिटीमध्ये काहीतरी फरक पडतो, म्हणजे नेट प्रॉफिटेबिलिटी कमी होते, बरोबर? आता नेट प्रॉफिटेबिलिटी तुमची कमी न होता जर तुम्हाला रॉ मटेरियलच्या अकॉर्डिंगली जर तुमची एमआरपी जर वाढवायची असेल तर त्याचा काही इम्पॅक्ट झाला नाही पाहिजे तुमच्या सेल्सवर, ते म्हणजे प्राइसिंग पॉवर. आता ते कसं अचीव करता येईल? तर कोलगेट जी कंपनी आहे किंवा ते कशा कंपन्या ओळखायच्या? आता फॉर एक्झाम्पल कोलगेट आहे आपली, राईट? आता कोलगेट जर बघितलं तर कोलगेट आपण ज्यावेळी घ्यायला घेतो तर माझे जे व्हिडिओ बघतायत, आता जो व्हिडिओ बघतायत जेवढे लोक, त्याच्यापैकी अराउंड 80 to 90% लोकांना हे माहित नसेल की लास्ट टाइम तुम्ही ज्यावेळी कोलगेट कोलगेट घेतलं होतं त्यावेळी त्याची प्राइस काय होती आणि आज यावेळी तुम्ही कोलगेट घेतलं त्यावेळी त्याची प्राइस काय, बरोबर? तर हे म्हणजे प्राइसिंग पॉवर, बिकॉज ती नेसेसिटीची गोष्ट आहे की कोलगेट जे आहे ते तुम्हाला रोज सकाळी लागणारच आहे आणि त्यांनी प्राइस जरी वाढवली तरी पण तुम्हाला एवढं आपल्याला माहित नाही. इव्हन तुम्ही आज घरामध्ये जे कोलगेट यूज करताय, मला सांगा त्या कोलगेटची किंमत किती आहे हे तुम्हाला आजच्या डेटला माहिती आहे का? नाही माहिती. सो ती एक गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, ती म्हणजे प्राइसिंग पॉवर, आणि त्यासोबतच येते ते म्हणजे ब्रँड व्हॅल्यू, राईट? ब्रँड व्हॅल्यू म्हणजे काय? की कोलगेट कोलगेट हा स्वतःचा एक ब्रँड आहे, म्हणजे त्या ब्रँडला काहीतरी व्हॅल्यू आहे. म्हणजे आता जिलेट, सपोज फॉर एक्झाम्पल जिलेट इज म्हणजे हा स्वतःतला प्राइसिंग पॉवर सोबत तो स्वतः एक ब्रँड सुद्धा आहे, की बाबा मला जिलेटचं ब्लेड द्या म्हणून आपण सहसा म्हणतो, म्हणजे इझिली आपण जिलेटचंच ब्लेड हे मागत असतो, राईट? ती म्हणजे ब्रँड पॉवर. ब्रँड पॉवर म्हणतो ते ब्रँड व्हॅल्यू. आणि कंपनीकडे ग्रोविंग ऍस्पेक्ट पाहिजे नेक्स्ट 10 to 15 इयर्स, म्हणजे पुढच्या 10 ते 15 वर्षामध्ये तो सेक्टर किती पर्सेंटनी इन्क्रीज होणार आहे किंवा त्या सेक्टरची हे काय असणार आहे, ग्रोथ काय असणार आहे, ती सुद्धा एक गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे यामध्ये. आणि ती गोष्ट तुम्हाला कसं कळेल? फॉर एक्झाम्पल आता पेपर स्टॉक जर बघितलं, राईट? आता पेपर स्टॉकमध्ये एक 3 ते 4 महिन्यापूर्वी मी ट्रेड घेतला, त्यावेळी म्हणत होते की पेपरचा इंटरनेटमुळे पेपरचं जे कन्झम्पशन आहे ते कमी होणार, कमी होणार, कमी होणार. त्यामुळे पेपरचे जे स्टॉक जे आहेत ते लिटरली 3 आणि 4च्या पीई वरती ट्रेड करत होते. आता पीई ही जी गोष्ट आहे, मी तुम्हाला ही फायनान्शियलच्या वेळी नक्की सांगेल, पण एक उदाहरण देतो की ते 3 आणि 4च्या पीई वरती ट्रेड करत होते. आता 3 आणि 4च्या पीई वरती ट्रेड करत होते ते शेअर्स, म्हणजे ते, आणि ओव्हरऑल मार्केट जे आहे ते त्याच्या लाईफ टाईम हायला होतं. आणि त्या लेवल नंतर जे जे पेपरचे जे स्टॉक आहे त्यांचं कन्झम्पशन हे झालं असं त्यांचं म्हणणं. पण तुम्ही मला एक गोष्ट सांगा की ज्यावेळी आपण फ्लिपकार्टवरनं, अमेझॉनवरनं काही ऑर्डर करतो, आपण डॉमिनोजमधनं ज्यावेळेस पिझ्झा ऑर्डर करतो किंवा आपण काही घेतो त्यावेळी पेपरचं कव्हर असतं का नाही? किंवा तुम्ही जो बॉक्स ऑर्डर करता, तुमचा जो अमेझॉनचा पार्सलमध्ये जो बॉक्स येतो तो बॉक्स कशाचा बनलेला आहे? पेपरचाच तर बनलेला आहे ना. आणि पेपरची डिमांड ही अराउंड 3% इन्क्रीज झाली. 3 टाइम्स इन्क्रीज झाली. आता त्या 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 सेक्टरच्या काही लिडिंग कंपन्याज आहेत, जे के पेपर झालं, आंध्रा पेपर झालं, वेस्ट कोस्ट पेपर झालं, सीएसआय पेपर झालं. त्या कंपन्यांचा जर तुम्ही चार्ट जर बघितला, एक 4 5 महिन्यापूर्वी त्या कंपन्या कुठे होता आणि आज त्या कंपन्या कुठे ट्रेड करतायत का? कारण त्यांचं पी व्हॅल्यू जो आहे तो तेव्हा काय होता आणि आजच्या डेटला त्याचा पी व्हॅल्यू काय आहे, तर तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की बाबा हा सेक्टर कशा पद्धतीने मॅटर करतो, की म्हणजे नेक्स्ट ग्रोइंग ऍस्पेक्ट काय आहे त्या कंपनीचा. तर ही एक गोष्ट इम्पॉर्टंट येते त्यामध्ये. आता जर आपण पर कॅपिटा, आता इंडियाची जर ग्रोथ जर म्हटलं तर इंडियाच्या ग्रोथला हे आपण सहसा म्हणजे चॅलेंज करणं कुठल्याही देशाला खूप हे होईल. आता आपण इंडोनेशियाचा जर पर कॅपिटा ग्रोथ जर बघितला किंवा पर कॅपिटा हे जर बघितलं त्यांचा पर कॅपिटा पर कॅपिटाज ग्रोथ, या पर कॅपिटा जर जीडीपी जर ग्रोथ जर बघितला त्यांचा, तर तो पर कॅपिटा जीडीपी ग्रोथ हा आपल्यापेक्षा पण जास्त आहे इंडोनेशिया सारख्या देशाचा.
राईट. तर इंडोनेशिया सारख्या इंडियाज ग्रोथ इज फोरकास्टेड 7.5 while इंडोनेशिया इज 5.7. तर आता मला एक गोष्ट सांगा की इंडोनेशियाचा जो हे जो आहे पर कॅपिटा ग्रोथ जो आहे तो एक अराउंड इंडियाच्या पर कॅपिटा ग्रोथ पेक्षा पण जास्त आहे. म्हणजे इंडोनेशियाचे लोक हे इंडियाच्या लोकांपेक्षा पण श्रीमंत आहेत. ही गोष्ट पण जर लक्षात घेतली आणि जर आपल्या प्रत्येक इंडियामधले जर ग्रोथ जर बघितली किंवा इंडिया जर एक चॅलेंजिंग कंट्री म्हणून जर बघितलं तर इंडियामध्ये एक येत्या 10 ते 15 वर्षात किंवा इंडियामध्ये डाऊन साईडचं मार्केट म्हणजेच आपण त्याला म्हणतो बिअरिश मार्केट येणं हे खूप अवघड आहे. खूप अवघड आहे. म्हणजे आणायचा प्रयत्न जरी केला तरी पण ते येईल, शॉर्ट टर्म साठी येईल. पण लाँग टर्म साठी इंडियामध्ये बेअरिश मार्केट आणणं खूप जास्त अवघड आहे. कारण इंडिया ही एक ग्रोईंग सेक्टर आहे, ग्रोईंग कंट्री आहे. बरोबर. आता आपण जर कन्सिडर केला, आपण कोलगेट बद्दलच बोलत होतो. एक एक स्मॉल गोष्ट फक्त आपण इकडे बघू. कोलगेट बद्दल जर घेतली, आता कोलगेटचा जर आपण चार्ट बघितला आणि कोलपालचा जर चार्ट बघितला आपण आणि त्याला त्याला जर आपण इंडिकेटर लावला मूव्हिंग ॲव्हरेजचा जर आपण इंडिकेटर लावला त्याला आणि आपण जर इकडे मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगणार आहेत, पण मी तुम्हाला एक एकदम बेसिक आयडिया देतोय की हे कसं मॅटर करतं किंवा ह्या गोष्टी कशा इम्पॅक्ट करतात. आणि आपण जर इकडे हे लावला, त्याला जर 20चा जर आपण हे दिला, लेंथ जर दिली आपण त्याला 20ची. आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा, ज्यावेळी आपण मूव्हिंग ॲव्हरेज सॉरी 20 आपण 200 200 म्हणूयात. ज्यावेळी आपण मूव्हिंग ॲव्हरेज 200चा ज्यावेळी लावतो इथे आणि तुम्ही जर बघितलं आता कोलगेटचा जो स्टॉक जो आहे, जेव्हा जेव्हा कोलगेटच्या स्टॉकनी या मूव्हिंग ॲव्हरेज जी लाईन जी आहे त्याला टच केलं, त्यानंतर तो एक नवीन हाय बनवत गेला. जेव्हा त्यांनी टच केलं तेव्हा तो नवीन हाय बनवत गेला. जेव्हा त्यांनी टच केलं तेव्हा तो नवीन हाय बनवत गेला. बरोबर. म्हणजेच की काय, मूव्हिंग ॲव्हरेज ऑफ 200 इज नथिंग बट की 200 दिवसाचा ॲव्हरेज, 200 दिवसाच्या त्या ट्रेडचा ॲव्हरेज काय होता, जेव्हा तो 200 दिवसाच्या ट्रेडच्या ॲव्हरेजला टच करत गेला तेव्हा तेव्हा तो स्टॉक परत बाउन्स करत गेला. आता तुम्ही जर बघितलं तर अप्स अँड डाऊन्स करत करत जर आपण इकडे जर बघितलं तर तो स्टॉक 900ला होता. आज तो तो स्टॉक एक अराउंड 1888 म्हणजेच आपण 1900 ला ट्रेड करतोय. बरोबर. तर ह्या साऱ्या ज्या गोष्टी ज्या आहेत, ह्या ज्या स्ट्रॅटेजीज ज्या आहेत, मूव्हिंग ॲव्हरेज ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, या गोष्टी सगळ्या आपण लक्षात घेतल्या पाहिजे, की ज्या गोष्टी मी तुम्हाला माझे पुढचे जे व्हिडिओज येणार आहे त्यामधनं सांगण्याचा 100% प्रयत्न करणार आहे. राईट. आता आपण हे बघू, की आता माझ्या ज्या कंपन्या ज्या आहेत, त्या मी फाइंड आउट कशा करणार? ठीक आहे, आपल्याला कळालं, की 100 कंपन्या म्हणजे लार्ज कॅप कंपन्या, त्यानंतरच्या कंपन्या म्हणजे मिड कॅप कंपन्या आणि 250 पर्यंत आणि त्यानंतर लार्ज कॅप कंपनीज, राईट. आता आपण आपल्याला तर तिथपर्यंत तर समजलं. पण आता आपण फाइंड आउट कशा करणार? आता ज्यावेळी आपण फाइंड आउट करणार, तर त्यावेळी तुम्ही ह्या गोष्टी नोट डाउन सुद्धा करू शकता. तर डेप्ट टू इक्विटी रेशो जो आहे, शुड बी शुड बी ग्रेटर दॅन 0.25 किंवा तुम्ही त्याला 25% सुद्धा म्हणू शकता. ओके. अँड इकडे आपण ज्यावेळी अँड लिहू त्यावेळी तो ऑटोमॅटिकली खाली येईल. म्हणजे तो सगळ्या गोष्टी कन्सिडर करल. देन ROCE जो आहे तुमचा, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड, हे पण मी तुम्हाला सांगणार आहे सगळं ज्यावेळी मी फायनान्शियलचं ज्यावेळेस घेईल. तुम्ही फक्त एक लक्षात ठेवा की या गोष्टी कशा मॅटर करतायत. दिस शुड बी सॉरी दिस शुड बी लेस दॅन this should be greater than 20%. and and आपण जर म्हटलो नेट प्रॉफिट जो आहे त्याचा, नेट प्रॉफिट शुड बी मोर दॅन 200 crores. आता ह्या ज्या व्हॅल्यू आहे नेट प्रॉफिटची जी व्हॅल्यू जी घेणार आहे तो तो करोर मध्येच घेणार आहे. इथं त्यांनी मेन्शन केलंय की नेट प्रॉफिट जो आहे तो तो करोर मध्येच घेणार आहे, राईट. आणि आपण ज्यावेळी इकडे रन द क्वेरी म्हणतो, आता इकडे जर बघितलं सॉरी या आता इकडे जर बघितलं तर यामध्ये आपल्याकडे 156 कंपन्यांचा रिझल्ट आला, राईट. आता या 156 कंपन्या ज्या आहेत याच्यामध्ये आपण बँकिंग आणि एनबीएफसी ला कन्सिडर नाही करणार, कारण बँकिंग आणि एनबीएफसीचा जो बिझनेस आहे तो पूर्णपणे वेगळा बिझनेस आहे. बरोबर. आता ज्यावेळी आपण म्हणतोय की नेट प्रॉफिट जो आहे तो नेट प्रॉफिट जो आहे तो मोर दॅन 200 करोड पाहिजे. 200 करोड म्हणजे काय की
आपण स्मॉल कॅप कंपनी जरी म्हटलं तरी बाबा तिचा 200 करोडपेक्षा जास्त नेट प्रॉफिट त्या कंपनीचं पाहिजे. आणि ज्यावेळी आपण इकडे सर्च करतो त्यावेळी आपल्याला इकडे काही कंपन्याच मिळतात की बाबा ज्या आपल्या क्रायटेरियाला मॅच करतात. तर मग आपण या कंपन्या ज्या आहेत 156 कंपन्या ज्या आहेत आपल्याला याच्यामधनं मिळाल्या. आता यामध्ये जर बघितलं तर नेट प्रॉफिटेबिलिटी टीसीएस टीसीएस जी आहे ती सगळ्यात एक नंबरला आली. मग त्याच्यानंतर येते लाईफ इन्शुरन्स कोल इंडिया. आता यामधनं आपल्याला हा जो डेटा आला आपण हा डेटा घेऊन मग यामध्ये आपल्याला जी कंपनीचं थोडासा प्रॉब्लेमॅटिक वाटतो, फॉर एक्झाम्पल अदानी. आता अदानी जे आहे अदानीचे काही स्टॉक्स काही लोकांना आवडत नाही किंवा त्या स्टॉक्समध्ये व्हॉलेटिलिटी असते, ते ऑपरेटर ड्रिव्हन स्टॉक असतं असं तुम्हाला वाटतं, मग तुम्ही ते स्टॉक्स डिलीट पण करू शकता, तुम्ही ते स्टॉक्स ठेवले नाहीत तरी चालेल. मग ते स्टॉक्स तुम्ही डिलीट करू शकता आणि ते स्टॉक्स डिलीट करून जे स्टॉक्स आहेत तुम्ही त्या स्टॉक्सवर अनालिसिस करू शकतात. तर हे झालं फर्स्ट स्टेप. जे आपण स्टॉक जे निवडणार आहे किंवा स्टॉकचं सिलेक्शन जे करणार आहे ते स्टॉक्स कसं सिलेक्ट केले पाहिजे आणि कशा पद्धतीने सिलेक्ट केले पाहिजे, ही झाली त्याची फर्स्ट स्टेप. यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल किंवा तुम्हाला ही सिरीज चांगली वाटत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक बटनला प्रेस करा. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात आणि पुढचा व्हिडिओ लवकरच येईल. धन्यवाद.